कदाचित सगळ्यात मोठा डिसिजन हा असतो घरातून पहिला स्टेप बाहेर पडण्याचा, कम्फर्ट झोन सोडण्याचा. करेज हे सगळ्यांकडे नसते, पण एकदा निघालो की रस्ता स्वतःच सांगायला लागतो. ही ट्रिप फक्त तारकर्लीपर्यंतची नाहीये, तर ही आहे जर्नी स्वतःला डिस्कवर करायची. प्रत्येक वेव काहीतरी शिकवते आणि प्रत्येक मोमेंट एक नवी स्टोरी बनवतो. डे 1 आहे अजून, पण फिलिंग ऑलरेडी नेक्स्ट लेवल आहे. कारण काही ट्रिप्स डेस्टिनेशन साठी नसतात, तर स्वतःसाठी असतात. नको बाबा, अगं जा मला नाही एवढा एवढ्याला मम्मी नाही सोडणार. एवढी मोठी बॅग, एवढी मोठी बॅग घेऊन जातो का मी पुण्याला? टाटा टाटा. मग त्याला राहायला नको का? तिथं तिथं राहायला नको का? मूर्ख बोलायच्या पुण्याजवळ असतं का? लगेच द्यायचं आणि यायचं. मूर्ख बोलायच्या. चल आओ भैया कोकणला फिरायला चाललंय. मी जाणार आहे कोकणात बीच बघायला. आपण चेन्नईला कसा बीच बघितला. मग कॅमेरा का तुझा विसरून चाललाय? कुठं कॅमेरा आहे की? काय विसरून चाललाय? अरे बाबडे ऐक, मी काय म्हणते तुला ऐकून घे. काय भैया जर आता आमचा भैया चालला आहे आता आणि मला नाही कोकणला फिरायला चाललंय. कोकणला फिरायला चालला आहे त्यांच्या मित्रांबरोबर आणि मला नाही. मला नेतलाय आणि बसलोय आरामशीर. मग आमच्या दादाला आणि आमच्या भैयाला जास्त भैया जास्त follow ड्रोन करा. घेऊन ही चाललाय आणि ही तिथं उडवायला घेऊन चाललाय ड्रोन. आमच्या भैयाला फॉलो करा, आमच्या भैयाला फॉलो करा लाईक करा. आणि मी आरामशीर आता झोपत आहे. गुड नाईट म्हणकी. गुड नाईट म्हणकी. गुड नाईट. गुड. गुड नाईट यस्ट फॅमिली. रात्रीच्या 11:30 वाजले. आम्ही निघतोय आता आमच्या क्रॉस कडून बाय सोडायला. चला हे आमचं सर, इथं ड्रोन, ही बायको, ही मागं आपली बॅग आहे. बघणार येणार नाही. आमचा शेवटचा लास्टचा मेंबर पण आलाय. ही बायको झोपली. वा, कुठे आले आपण? तर गुड मॉर्निंग मित्रांनो. अरे वा, तर आज आहे 28 मार्च. तर आपण आलो आज मालवणमध्ये. तर आपले मित्रमंडळी घेऊन आले आपण 5 जण. तर आम्ही रात्री 11:30 निघालो होतो. आता सकाळी 6:30 वाजले. तर आपण पहिल्यांदा फिश खरेदी करणार इथं. तर हे आहे मालवण. Say it louder, say it louder. Feel the moment, feel the power. Bring the animal back to life. Bring the energy one more time. If you feel like letting go, you can take control. You can turn this all to something beautiful where you feel life gets you down, 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 gets you down, down. आपण आलो आता फिश मार्केटला. या बघा, खूप प्रकारचे मासे दिसतात. होय हो, 700 रुपये किलो चाललं. ही काय, हे कुठलं केवढा आहे? $2 किलो घेतले आपण. चला 300 रुपये किलो फुल साईज होलसेल रेट. फिश मार्केट मालवणचं. घेतलं आपण सुरमई.
तर आपण 3 किलो मासं घेतलं. सोलायला पर किलो 30 रुपये घेतात. तर टोटल आपले 90 रुपये गेलेले आहेत. तर आता आपल्याला मासं तयार करायला द्यायचं आहे आपल्याला. तर तयार करायला आपण बघतोय आता हॉटेलमध्ये द्यायचं किंवा रूम बघून त्यांना द्यायचं. आता रूम बघायला चाललोय दोघं जण. ठीक आहे, हे कोकणचं व्ह्यू बघूयात रूम इथं आहेत का ना. हे असे रूम आहेत, शेजारी नारळाची झाड आहेत. हे बॅकवॉटर आहे. ओके, तर आपली रूम इथं आहे. तर रूमचा रेट चालला आहे इथं 1500 नॉन AC आणि 2000 AC. 2000 ना, 2500. ओके, तर असा व्ह्यू आहे. तर आपण रूम घेतलेली आहे रूम. ओके, तर आपल्याला ही 1200 मध्ये पडलेली आहे. ओके, तर आंघोळ वगैरे झाली आपली. तर आपण गॅसचं वगैरे नियोजन केलं होतं. तर आपण अंडी शेजारच्या दुकानातून आणले. हा बघा आमचा गॅस. हा हा, हे आमची अंडी. ही मॅगी खाऊन बसला ना. नाही मॅगी नाही खाल्ली. तर आमची बुर्जी काय रेडी झाली आहे. आता आम्ही जेवणार आहे. आपण चपात्या घरून आणल्या होत्या. आपण चटणी वगैरे शेजारून मागून आणली. मॅगी मसाला थोडा टाकला. आमचा डॉगी काय म्हणतो बेलो. एकदम भारी झाले. घरच्या घरी बनवलेलं आहे. संपलं बियर. अजून एक रन राहिले. Well, I sat on the